नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक नावात काहीतरी अर्थ दडलेला असतो. तसाच अर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आहे. तर आज आपण या मंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशा या मंत्रावर भक्तांची खूप मोठी श्रद्धा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ असा मंत्रोच्चार केला तरी आपल्या मनाला शांत, प्रसन्न आणि सकारात्मक वाटते. या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहित आहे का? तर या मंत्राचा जपाचा अर्थ आज आपण जाणून घेऊया. या ब्रह्मांड नायकाचे आपण नामस्मरण करतो त्यामध्ये काय अर्थ आहे किंवा किती ताकद आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं जरी उच्चार केला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. या नामस्मरणात किंवा जपामध्ये किती प्रचंड ताकद आहे ती बऱ्याच लोकांनी अनुभवलेली असेल. कित्येकांना तर त्याची प्रचिती आलेली आहे की नुसत्या नामस्मरणामुळेही लोकांच्या आयुष्यात खूप मोठा फरक झालेला आहे. कित्येकांची लहान मोठी कामे स्वामींनी घडवून आणलेली आहेत. हे आपल्या स्वामी भक्तांच्या तोंडूनही ऐकायला मिळतात. रोज स्वामी भक्त तारक मंत्र, नामस्मरण, सारामृत पठण, जप करून स्वामींचे दर्शन घेऊन आपल्या कामाचा दिवस सुरू करतात. तर या श्री स्वामी समर्थ जपाचा जो करोडो लोक रोज उच्चार करतात त्याचा अर्थ आज आपण जाणून घेऊ. असे वाटेल की श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे, पण असं नाही. तर त्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तो आपल्या स्वामी भक्तांना माहित तर असायला हवा. नाहीतर आपण रोज नामस्मरण जप करतो ते नेमकं काय आहे, त्यामागे काय अर्थ लपलेला आहे ते कसं समजणार? श्री स्वामी समर्थ श्री दत्तांचे अवतार मानले जातात. स्वामींना सर्व गोष्टी माहीत असतात. स्वामी आपल्या भक्तांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून जातात. स्वामींच्या कृपा लीला कथा खूप प्रसिद्ध आहेत. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. आणि हा मंत्र वाचला किंवा ऐकला तरी असं वाटतं स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत. श्री स्वामी समर्थ नावानेच ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र. श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा म्हणजे भस्म करणे, आत्मसमर्पण करणे असा अर्थ होतो. तर मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, ईर्ष्या, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा. तर समर्थ म्हणजे संसारूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा. श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा असा या श्री स्वामी समर्थ बीजमंत्राचा अर्थ आहे. तेव्हा तुम्ही कधीही मंत्रजाप केला की तुम्हाला अर्थ नक्कीच आठवणीत राहील आणि मंत्रजाप खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सतत आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.